हालेलुया। प्रभु के वचन की तरफ हम आए। प्रभु का वचन कड़ा बना दिए हुआ। आज का वचन है नीति भ्रष्टता। लिख लो चाहे तो। आज का वचन होगा नीति भ्रष्टता। आज के समाज में हम देखें तो आपको क्या लगता है? काय वाटतं तुम्हाला नीति भ्रष्ट आहे समाज के नीतिमान आहे समाज? उत्तर द्या, बोला बोला, बोलते व्हा, नुसते मेल्याप्रमाणे ऐकू नका, बोलते व्हा। काय वाटतं समाजाकडे, आपल्या आजूबाजूला, आपल्या नातलगांमध्ये, सगळीकडे, रिक्षामध्ये, बसमध्ये, ट्रेनमध्ये आपल्याला सगळा समाज भेटतो। आपल्याला काय वाटतं? क्या लगता है हमें जब हमें बस में, ट्रेन में, समाज में, रिश्तेदारों में जब हम मिलते हैं तो क्या लगता है हमें? समाज भ्रष्टता लगती है या नीतिशीलता, नीतिमानता लगती है? हेलो, भ्रष्टता। तो प्रभु कहाँ देखते होंगे? नीति भ्रष्टता के ऊपर या नीतिमानों के ऊपर? सही बात है। कहाँ मिलेंगे वो नीतिमान? यदि कलस्या में वो नीतिमान नहीं मिलेंगे प्रभु को, तो प्रभु कहाँ ढूंढेंगे? बताओ। हालेलुया। तो प्रभु की नजर कलसियाओं पर टिकी हुई है कि मेरे नीतिमान लोग मुझे यहां मिलेंगे। यदि वो हम नहीं हैं तो फिर क्या? हालेलुया। प्रभु हमसे कुछ नहीं चाहते हैं, सिर्फ नीतिमानता। आज मैं ज़्यादा हिंदी पर जोर दे रहा हूं ताकि किसी कोई भूखा न रहे। हिंदी जानने वाले मराठी नहीं जानते, वो दुखी होते हैं। आता मराठीत येतो। काय वाटतं तुम्हाला की पवित्र शास्त्र म्हाताऱ्यांसाठी आहे कि यूथसाठी, जवानों के लिए? किनके लिए है पवित्र शास्त्र? बूढ़ों के लिए या जवानों के लिए? बोलो बोलो, जवाब देते जाओ। आपको क्या लगता है? बोलो। अगर लगता है बूढ़ों के लिए तो बोलो बूढ़ों के लिए। हमें उससे कोई वास्ता नहीं है। हालेलुया, हालेलुया। आत्मा से प्रेरित होकर जीवंत हो जाओ, जीवित हो जाओ, उत्कंठित बनो। हम यहां क्लब में नहीं आए। ये क्लब नहीं है कि बस कोई बातें करें, हम सुनते रहें, सोते रहें। बिल्कुल नहीं। हम जागो। आमीन, आमीन। तो आप क्या कहते हो? किसके लिए है पवित्र शास्त्र? किसके लिए? जवानों के लिए, बूढ़ों के लिए? सबके लिए, लेकिन खास करके जवानों के लिए। सबके लिए कहना ठीक है, सही भी है, लेकिन खास करके जवानों के लिए। देखो, बूढ़ों से कुछ कार्य नहीं होता है। बूढ़ों से, म्हाताऱ्यांकडून काहीही कार्य घडत नाही, कारण त्यांची अशी झालेली असतात। नाही का? होईल का कार्य? कार्य कोणाकडून होतं? कार्य करण्यासाठी जोश, आवेश, शक्ती, दृढता, बळ, या सर्व गोष्टी ज्या लागतात त्या कोणाकडे? यस। ये सारी चीजें जो प्रभु के कार्य के लिए जो उचित है, आवश्यक है, वो किनके पास है? जवानों के पास है। पण तरुणपणापासून भक्ति स्वीकारली असेल, यदि जवानी से ही यदि कोई भक्ति का स्वीकार करता है तो उपदेशक, सबोपदेशक, 12वां अध्याय का टाइटल देखें। सबोपदेशक, उपदेशक, त्याच्या 11व्या अध्यायामध्ये वरती 12व्या वचनाच्या 12व्या अध्यायाच्या वरती एक टाइटल आहे। पहा बरं, हिंदी में लिखा है जवानों को सलाह। राइट? बूढ़ों को सलाह नहीं लिखा गया। क्या लिखा है? जवानों को सलाह। प्रभु नीतिमत्व की अपेक्षा बूढ़ों से नहीं बल्कि जवानों से करते हैं। सोच लो। उपदेशक 11वां अध्याय 9वां वचन। मैं पढ़ता हूं 9वां वचन। हे जवान, हे बूढ़ा नहीं, हे जवान। प्रभु जवानों को पुकार रहे हैं।
आपने जवाब दिया सभी के लिए ठीक है, लेकिन यहाँ प्रभु क्या लिखते हैं, जरा देखो, गौर करो, है ना। हे जवान, अपनी जवानी में आनंद कर और अपने जवानी के दिनों में मगन रह, अपनी मनमानी कर, क्या कर, मनमानी कर, और अपनी आंखों की दृष्टि के अनुसार चल, अपनी आंखों की दृष्टि के अनुसार चल। परंतु ये जान रख कि इन सब बातों के विषय परमेश्वर तेरा न्याय करेगा। कुछ भी कर, कुछ भी कर, तुझे जो लगता है अच्छा है, तुझे मोबाइल बहुत अच्छा लगता है, कर, लेकिन क्या होगा, इन सारी बातों का न्याय परमेश्वर करेगा। मराठी में पढ़ो। हे तरुणा, तू आपल्या तरुणपणात हर्षित हो। हे तरुणा, तू आपल्या तरुणपणात हर्षित हो, नाही का। मोबाईल हर्षित करतो का, मोबाईल हर्षित करतो का की नाही, हॅलो, मोबाईल हर्षित करतो का। हे तरुणा, तुला मोबाईल हर्षित करतो का। अनेक वेळा हा विषय मी घेतलेला आहे, कंटाळू नका, न्याय करायचं, न्याय द्यायची वेळ आहे, न्याय के सामने, न्यायासन के सामने खड़ा होना ही है। वाचा पुढे। आणि तुझ्या तरुणपणाच्या दिवसात तुझे हृदय तुला आनंदित करो। आमेन। आणि तू आपल्या हृदयाच्या मार्गांनी, आमेन, डोळ्यांच्या दृष्टीने चाल। परंतु या सर्व गोष्टींविषयी देव तुला न्यायासाठी आणि हे तू जाण। आज तरुणांना प्रभू परत 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 सूचना देत आहे की तू करतो। मोबाईलमध्ये तुझे डोळे आनंद पावतात, मोबाईलमधून येणाऱ्या गोष्टी तुझ्या हृदयामध्ये येतात आणि त्या तुला आनंदित करतात, नाही तर तू पाहिलंच नसतं, नाही का। तुला आनंद वाटतो त्या गोष्टीमध्ये, म्हणून तू त्याच्यामध्ये दिवस रात्र डोळे घालून बसलेला आहेस। हाच विषय मागे अनेक रविवार आपण घेतला होता। आज त्याची पुढची कडी मी तुम्हाला सांगतोय, कारण जे काही घडत आहे माझ्या डोळ्यासमोर ते फार भयंकर आहे आणि त्याच्याविषयी आज मी तुम्हाला सांगणार आहे। गए दिनों में मैंने इस विषय में बहुतों को अगुवाई मतलब बताया था कि क्या किस बात से हम गुज़र रहे हैं, तो क्या हालात से हम गुज़र रहे हैं, हमारे बच्चे क्या कर रहे हैं। आज भी फिर से वही प्रभु मुझे दोहराने को कह रहा है कि तू बोल, तू बोल। गए कितने दिन मुझे चैन नहीं है, मला मुळीच चैन नाही। प्रभु म्हणत आहे तू बोल, कारण प्रभु म्हणतो तरुणांना तू कर, तुझे करतोस ते तुझ्या डोळ्यातून जे काही तू पाहतोस, हृदयामध्ये घालतोस ते घाल। तुझं हृदय तुला आनंदित करो, तुझा मोबाईल जे तू भरलंस तुझ्या हृदयात ते तुला आनंदित करो, पण ध्यानात ठेव तुला न्यायासनासमोर उभं राहायचं आहे। ती वेळ कधी आहे तुला माहीत नाही। तुझे प्रभु के सामने, न्यायासन के सामने खड़े रहना ही है। सबोपदेशक अंग्रेजी में एक्लेसिया। आज सर्व तरुण जे डोळ्यांनी पाहतात ते आपल्या हृदयात साठवून ठेवतात। आज जवान लड़के लड़कियां, जवान लड़के लड़कियां अपने आँखों से जो देखती है वो अपने हृदय में भर लेती है। हमारे ज़माने में सिनेमा गृह हुआ करते थे, थिएटर हुआ करते थे, और फ्राइडे के दिन स्कूल को बुट्टी मारकर हम लोग सिनेमा देखने के लिए, टिकट निकालने के लिए कतार में खड़े होते थे। शाळेला दांडी मारून सिनेमाचं तिकीट काढण्यासाठी आमच्या काळामध्ये आम्ही जात असो। त्या सिनेमातून जे यायचं ते आमच्या हृदयामध्ये भरलेलं असायचं। रात्रंदिवस तीच दृश्य, आवडलेली दृश्य कुठे राहायची, मग टी व्ही आला, सिनेमा मागे पडला, मग पुढची पिढी टी व्हीमध्ये गुंतली।
टीव्हीच्या सिरियलची वेळ झाली की सगळे लोक टीव्हीच्या पुढे रस्त्यावरती ओश. मग ते मला आठवतं आमच्या वेळेला एक बुनियाद नावाची सिरियल होती. याद है मट्टू जी? कहाँ रहते थे उस वक्त आप? बुनियाद के सामने नहीं? और कितनी सीरियल थी याद है आपको? बस वो सब दिल में होता था, सब वो दिल में होता था. हर बुधवार को रात को 8 बजे सब टीवी के सामने. आज भी ये चालू है. बहुत सारी लड़के लड़कियां बूढ़े बुढ़ियाँ वो टीवी के सामने वो सीरियल देखने के लिए. वो सब कहाँ जाता है, कहाँ आता है? दिल में आता है. आज ये भी पीछे पड़ गया. आज आ गया मोबाइल. आज लड़के लड़कियां मोबाइल से अपने दिल में इतना घिनौना, इतना गंदा भर लेते हैं दिल में. तो इन चीज़ों ने इस जवानों का दिल को क्या कर दिया है? मजबूत बना दिया है प्रभु में या खोखला बना दिया है? सोचो क्या बना दिया है. हालेलुया. गौर करिए जवानों, गौर करिए. हिसाब के लिए कोई सामने खड़ा है. हालेलुया, हालेलुया. जो मैंने देखा, जो गंदगी मैंने देखी, वो मैंने कहाँ रखी? कहाँ रखी? अरे तरुणांनो सांगा ना, जी घाण तुम्ही पाहिली टीव्ही म्हणजे मोबाईलमध्ये, ती कुठे ठेवली? कुठे ठेवली? अरे सांगा ना, घाबरू नका. तुम्ही नाही सांगितलं म्हणजे सत्य लपणार नाही आहे ना. कोंबडं झाकलं म्हणजे उजाडाची थोडंच राहणार आहे. तर ही घाण हृदयामध्ये आली. कुठून आली? डोळ्या वाटे. मोबाईलनं डोळ्यात घातली, डोळ्यानं हृदयात घातली. आता हृदयात कोण आहे प्रियानो? हृदयात कोण राहतो? प्रभू येशू. मग ज्यानं मला डोळे दिले ते मी कशासाठी वापरले? जिसने मुझे आंखें दी उसका इस्तेमाल मैंने किस लिए किया? प्रभु के मंदिर को बर्बाद करने के लिए किया या प्रभु के मंदिर को आनंद से भरने के लिए किया? जवाब प्रभु मांगेंगे. प्रभु कहेंगे मैंने तुझे आंखें दी, उस आंखों का इस्तेमाल तूने किसके लिए किया? किसके लिए किया? शैतान को हृदय में भरने के लिए किया या मुझे हृदय में आनंद मिले, ये तेरी सोच थी? जो तू देखता रहा, जो तू हृदय में भरता रहा, उससे मुझे आनंद मिला या शैतान को आनंद मिला? हेलो, लिसन केअरफुली. काय करतो आम्ही? आम्ही काय करीत आहोत? आम्ही जे हृदयात घेतलेलं आहे त्यानं प्रभूला, आमच्या निर्माणकर्त्याला आनंद मिळाला की सैतानाला आनंद मिळाला? एवाला सांगितलं होतं हे करू नको, आदामाला सांगितलं होतं हे करू नको, त्यांनी केलं. आनंद कोणाला मिळाला? देवाला का सैतानाला? आमचा आत्मा आम्हाला सांगतो आहे की हे कर अथवा करू नको. सांगतो ना की नाही सांगत? सांगतो ना, अडवतो ना. बाळा माघार वळ, बाळा माघार, बच्चे पीछे मुड़, बेटी पीछे मुड़, बेटे पीछे मुड़. ये गंदगी है, ये गंदगी है, उससे तेरा हृदय भरने न पाए. जहाँ मैं रहता हूँ, ये मेरा निवास स्थान है, ये गंदगी से मत भर. आत्मा कहता है ना, लेकिन हम आत्मा की नहीं सुनते हैं, हम शैतान की सुनते हैं. प्रभु ने आदम और यवा को कहा था ये मत करना, लेकिन प्रभु, उन लोगों ने प्रभु की नहीं सुनी, शैतान की फौरन सुनी, फौरन सुनी. नतीजा, यही नतीजा आज जवानों के सामने है. क्या होगा? गौर करिए, गौर करिए. देखें आगे. आज सगळ्यात जास्त घाण
डोळ्यात कुठून जाते? सबसे ज़्यादा गंदगी आँखों में कहाँ से जाती है? ट्रेन में से, बस में से, भीड़ में से, कहाँ से? राईट? मानता सगळेजण की आज हृदयामध्ये जाणारी घाण डोळ्यावाटे माझ्या हृदयात कुठून जाते? मोबाईलमधून. विचारा स्वतःला कुठून जाते? हॅलो, काय उत्तर है तुमचं? कुठून जाते? हालेलुया. अब पढ़ें. आज ये सारी गंदगी जवानों के दिल में यूट्यूब, फेसबुक, इंस्टाग्राम और कोई है मुझे नहीं मालूम, और क्या, ट्विटर और कुछ, यूट्यूब, फेसबुक, इंस्टाग्राम और ट्विटर, ये शैतान के सारे शिकंजे हैं, फंदे हैं. ही सैतानाची हत्यारं आहेत, ज्यानं तरुण लोकांना तो खेचत आहे. आदाम आणि एवा मोहात पडली कसल्या? फळाच्या. आज तरुणांच्या हातामध्ये कोणतं फळ आहे? यस, आहे ना? आहे की नाही? काय करावं लागेल वाचायचं असेल तर? कारण प्रभूची नजर मंडळीकडे आहे, जगाकडे नाही. प्रभू स्वतः म्हणतो मी जगासाठी प्रार्थना करीत नाही. ज्याने माझं नाव घेतलं, जाणलं आहे, ज्याने माझ्यावरती विश्वास ठेवला है, त्यांच्यासाठी मैं प्रार्थना करतो. प्रभु कहते हैं कि मैं दुनिया के लिए प्रार्थना नहीं कर रहा हूँ. तो जिन्होंने मेरे नाम को जाना है, जिन्होंने मेरे साथ वाचा बांधी है, करार केलेला है, त्यांच्याकडे माझे डोळे लागलेले आहेत. तो अपने कलसिया के ऊपर प्रभु की आंखें लगी हुई है. ध्यान में रखो, प्रभु हमें कभी अकेला नहीं छोड़ेंगे. जो जा रहा है दिल में, जिस आंखों से वहाँ प्रभु खड़े हैं, जो हम देख रहे हैं वो प्रभु भी देख रहे हैं. क्योंकि प्रभु बाहर नहीं रहते हैं, हमारे अंदर रहते हैं. पढ़ो पहला करंथी उसका 3 अध्याय 16वां वचन. 1 करंथी 1 कोरिन्थियस पत्र 3 अध्याय वचन 16 नंबर 1377. तुम्ही देवाचे पवित्र स्थान आहात आणि देवाचा आत्मा तुम्हामध्ये वस्ती करतो, हे तुम्हाला ठाऊक नाही का? हालेलुया. क्या कहा? क्या तुम नहीं जानते? प्रभु कहते हैं क्या तुम नहीं जानते कि तुम परमेश्वर का मंदिर हो? क्या हो आप? कहो मैं परमेश्वर का मंदिर हूं. हे जवानों, कहो. जिसने तुम्हारी आंख और हृदय बनाया है वो कहो मैं आपका मंदिर हूं, आपने मुझे चुना है. हालेलुया. कहो, दिल से कहो, गूंगे मत बनो. कहो दिल से, प्रभु आपने मुझे चुना है ताकि मैं आपका मंदिर बनूं. तो ये मंदिर में ये कीचड़, ये गंदगी में क्यों डालूं? क्यों डालूं? कहो, बोलो खुद. गूंगे मत बन बुत मत बन बैठो. बोलो प्रभु मैं आपका मंदिर हूँ, मैं यकीन करता हूँ, मैं आपके वाणी पर विश्वास करता हूँ, मैं आपका मंदिर हूँ. यदि नहीं हो तो आज कहो प्रभु मुझे आपका मंदिर बनना है. नहीं तो उसका परिणाम में भुगतने को तैयार हो. आदम और हव्वा ने भुगता. उस पाप से बचाने के लिए प्रभु हमारे लिए आए और हमें चुनकर बाहर निकाला ताकि वो
उसके नतीजे हम पर ना आए, क्या फिर भी हम प्रभु को लताड़ेंगे या सम्मानित करेंगे? जवाब दो, क्या करेंगे आप? नहीं तो मैं बोलते जाऊंगा सालों साल और आप सुनते जाओगे सालों साल, नतीजा वही होगा, नरक। हालेलुया, हालेलुया। क्या तुम नहीं जानते कि तुम परमेश्वर का मंदिर हो और परमेश्वर का आत्मा तुम में वास करता है? यदि परमेश्वर का आत्मा हमें वास करता है, यदि नहीं सच यकीनन करता है, तो उसमें वो गंदगी जाएगी तो आत्मा क्या करेगा? क्या करेगा? आत्मा क्रोधित होता है, आत्मा सामर्थ्यशाली है, आत्मा के खिलाफ की हुई बातें आत्मा को बिल्कुल पसंद नहीं है। क्या करेगा आत्मा? क्या करेगा? विनाश। तो जवानों, क्या विनाश चाहते हो आप? ये जवानों के लिए कैंप में कई बार ये विषय दोहराया गया। असर हुआ कि नहीं, आप ही बताओ। कितना हुआ आप जानो। कहने वाला कहते गया। हालेलुया, हालेलुया। दुनिया बहुत ही जल्दी विनाश की तरफ जा रही है, बहुत ही जल्द, बहुत ही जल्द। ये नहीं बच सकती यदि परमेश्वर के मार्ग में ना आते, वो लोग ना आए तो वो नहीं बच सकते। कोई रास्ता नहीं है। मैंने सब छान मार के देखा और जाना कि कोई रास्ता नहीं है। एक ही रास्ता है, प्रभु यीशु। उनकी आज्ञाओं पर विश्वास करके उनके पीछे यदि हम ना चले तो हमारे लिए कोई उम्मीद नहीं है। यकीन मानो, मैं नहीं कहता। आगे लिखते हैं, पवित्र परमेश्वर का आत्मा तुम में वास करता है। यदि कोई परमेश्वर के मंदिर को नष्ट करेगा तो परमेश्वर उसे नष्ट करेगा। कहाँ नष्ट करेगा? यहाँ ट्रेन के नीचे या फ्रस्ट्रेशन में नष्ट करेगा। फ्रस्ट्रेशन आएगा, जो जो तुमने देखा, तुम्हारे दिल में आया, तुमने किया, उससे शांति नहीं मिलने वाले, उससे फ्रस्ट्रेशन आने वाला है। मोबाइल में जो जो चीज़ें देखकर आपने करने की कोशिश की, वैसे करने की कोशिश की, तो ये चीज़ें फ्रस्ट्रेशन लाएगी, वैफल्यग्रस्त हो जाएंगे आप, शांति नहीं मिलेगी और शैतान कहेगा आप मर। पहले कहेगा कर और फिर कहेगा मर। फ्रस्ट्रेशन, वैफल्य। प्रभु तुम्हें उसे नष्ट करेगा, क्योंकि परमेश्वर का मंदिर पवित्र है और वो तुम हो। तो ये पवित्र मंदिर है, उसे गंदगी भरी चीज़ें उसमें डालकर हम क्या अपवित्र करेंगे? गए हफ्ते किस किस ने अपवित्र किया? किस में ताकत है सच बोलने की? तो हाथ उठाकर कहें, हाँ मैंने किया है। आत्मा क्षमा करेगा, नहीं तो भुगतो। हालेलुया, आमीन कहोगे? नहीं हिम्मत? हाँ, हेलो। मैं जवानों को कह रहा हूँ, बूढ़ों को नहीं, क्योंकि बहुत सारी बातें मुझ तक पहुँच चुकी है, पहुँचती हैं, प्रभु दिखाते हैं। कुछ माँ बाप मेरे पास आकर रोते हैं, इसलिए मैं कहने पर मजबूर हूँ। ऐसा नहीं कि मेरे दिल में आया और मैंने कहा, बिल्कुल नहीं, बिल्कुल नहीं। प्रभु का मंदिर अपवित्र मत करना, कहने का बात इतनी है, कहने का मकसद इतना ही है। प्रभु को धन्यवाद दें। काही वर्षापूर्वी मी आई-वडिलांना एक संदेश दिला होता, आठवतं का तुम्हाला? आया बाबांनो, तुमच्या घरात बॉम्ब आहेत, बॉम्ब सांभाळा। आठवतं? कोणाकोणाला आठवतं हा संदेश? आई-वडिलांनो, बॉम्ब सांभाळा, तुमच्या घरात बॉम्ब आहेत।
ना, झाली असतील मला वाटतं 6-7 वर्ष. दिला होता मी संदेश. आता हे बॉम्ब पूर्ण तयार झाले आहेत. आता हे बॉम्ब पूर्ण तैयार झाले हैं. कई साल पूर्व मैंने एक संदेश दिया था, मुझे याद है, बार बार मैं उसके बारे में दोहराता भी हूँ, कि अपने घर में बॉम्ब है, बचा लो. कौन है ये बॉम्ब? कौन है ये बॉम्ब? हालेलुया. काही फुटले, काही फुटणार आहे. जिसे अपने बच्चे या बच्चियां आप समझते हो, आपको लगता है बहुत प्यारी है, माझा बाळ्या, माझी बाळी, पण हे बॉम्ब आता त्यांच्यामध्ये दारूगोळा भरला जाता है, उसमें बारूद भरा जा रहा है. जिन्हें आप बच्चे समझते हो वो अब बच्चे नहीं हैं. उनमें बारूद भरता जा रहा है. उसकी फ्यूज जलाई हुई है. फ्यूज मतलब बाती, स्टार्टर पेटलेला आहे. कधी फुटेल तुम्हाला सांगता येणार नाही. या बॉम्बमध्ये दारूगोळा भरण्याचं काम जोरात चालू आहे. आणि ते कोण भरीत आहे? मोबाईल. या बॉम्बमध्ये, तुमच्या घरातल्या बॉम्बमध्ये दारूगोळा कोण भरीत आहे? हां, लक्षात ठेवा, या बॉम्बमध्ये दारूगोळा भरण्याचं काम मोबाईल रात्रंदिवस करीत आहे. तुमचा मुलगा, तुमची मुलगी किती वेळ हातामध्ये घेऊन बसते मोबाईल, त्याच्यावरून तुम्ही समजू शकता की ह्याच्यामध्ये किती प्रमाणामध्ये दारूगोळा भरण्याचं काम चालू आहे. हॅलो हेलो. आणि आता मजबूर हैं हम, क्योंकि स्कूल भी उसी से चल रहे हैं, मोबाइल, इंटरनेट. वो 10%, बाकी 90% क्या चल रहा है भाई? क्या चल रहा है? देख लो, आंखें खोल कर देख लो. आपके बॉम्ब, आपके घर में जो नन्हे नन्हे बॉम्ब है, इस बॉम्ब में क्या भरता जा रहा है. हालेलुया. पहा, गए दिन एक पेपर में एक घटना बहुत जोर से आ रही है बार बार, कि प्रोफेसर को अपने बच्चे ने कत्ल किया. उसका पिता एक प्रोफेसर है सोलापुर में. उसके बेटे ने उस प्रोफेसर को नींद में, वो जो एक्सरसाइज करने का डंबल्स होते हैं ना, वो 5 किलो 4 किलो जो कुछ होते हैं, बड़े हेवी होते हैं, मार दिया सर में. फिर किचन की छुरी ली और उसकी गर्दन कटवा कर, कितने दिन पुलिस को पता नहीं चला ये क्या मामला है, कौन मार सकता है ऐसा घर में आकर. छानबीन करने के बाद में पता चला कि ये काम इसके बेटे ने किया. इस बेटे को हिरासत में ले लिया. झापड़ लगाने के बाद में बेटे ने कबूल किया कि मेरा बाप मुझे मोबाइल पर बिल्कुल हाथ में देता नहीं था, हमेशा मुझे डांटता था, ये ढ है. मैं तंग आ गया, मुझसे रहा नहीं गया. मोबाइल के लिए उस बेटे ने अपने प्रोफेसर, स्कूल में यानी कॉलेज में पढ़ाने वाले यानी प्रोफेसर का खून किया. मोबाइल. हालेलुया. जब उस बच्चे को पूछा गया ये कहाँ से सीखा तूने इतनी ये उम्र में, क्या जवाब दिया होगा उसने? मैंने YouTube पर देखा. बम फट गया. हालेलुया. हालेलुया. क्या ये चेतावनी आपके लिए काफ़ी है या और कोई चेतावनियाँ चाहिए आपको? हेलो हेलो. हालेलुया. पहा, 14 वर्षाच्या मुलीवर
4-5 मुलांनी बलात्कार केला. 14 साल के बच्चे पर 4-5 बच्चों ने, वो भी कम उम्र के बच्चों ने बलात्कार किया. पकड़े गए. सब बातें सामने नहीं आती, बहुत कम आती हैं. ऐसे मामले सामने नहीं आते, बहुत ज़्यादा कम आते हैं. 100 होंगे तो शायद 10 सामने आएंगे. हेमनगाचं टोक आपण ज्याला म्हणू. जेव्हा पकड़लं मुलांना, तेव्हा त्या मुलांना पुलिसांनी विचारलं, उन बच्चों को पुलिस ने पूछा, ये कहाँ से सीखे तुम लोग इतनी गंदगी? वो बोलते हमने यूट्यूब पर देखा. मतलब बलात्कार करने की शिक्षा भी यूट्यूब देता है भाइयों. कहाँ हो आप? हेलो, कहाँ जा रही है दुनिया? कहाँ जा रहे हैं अपने बेटे? कहाँ जा रही हैं अपनी बेटियां? हालेलुया. एक 40, 45, 50 साल की अधेड़ उम्र की स्त्री जिसे मैं जानता हूँ, हेलो, मोबाइल से बातें. अनपढ़. ऐसे नहीं है कि पढ़ी लिखी है, पढ़ तो सकती है, लेकिन मैं कहूँगा कि ये अनपढ़. फोन पर हमेशा, जब देखो फोन पर, जब देखो फोन पर, जब देखो फोन पर. पति को शक आ गया उसकी, क्या कर रही है, पकड़ा गया, सब नंबर निकाले गए. ये कहाँ से, इतने नंबर कहाँ से, इस नंबर पर क्यों फ़ोन कर रही है मेरी पत्नी? तो पता चला कि कोई फलाने व्यक्ति से इसके साथ ताल्लुकात है और घर के बहुत सारे पैसे, गरीब है बेचारे, उसको ट्रांसफ़र किए हैं. मोबाइल, ये मोबाइल का महिमा बहुत बड़ा है. और सुनाओ, एक बच्ची है, कॉलेज में जाती है, हमेशा फ़ोन पर, हमेशा फ़ोन पर, हमेशा फ़ोन पर, जब देखो फ़ोन पर. माँ डांटती रही, डांटती रही, डांटती रही, कुछ असर नहीं हुआ. माँ ने मोबाइल लिया, पटका, इसने ब्लेड लिया, हाथ कटवा दिए खुद के. मैं मर जाऊंगी, तेरा नाम लेके मरूंगी, तूने मुझे मजबूर किया खुदकुशी करने पर, लिख दूंगी, देख तेरे में, तुझे मैं जेल, मैं तो मरूंगी लेकिन तुझे मैं जेल भेजूंगी. तो वो माँ थरथराने लगी. अब क्या होगा? बम फट रहे हैं एक के बाद एक. ये मेरे आंखों के सामने की बात है. हेलो, क्या आपके घर में बम फटने वाले हैं जल्द ही? सोचो. ये चेतावनी है आपको, मेरे तरफ से नहीं, आत्मा की तरफ से मान लो. आमीन. नहीं तो पछताना पड़ेगा. फिर याद आएगा मैंने कहा था, आत्मा ने कहा था. हालेलुया, हालेलुया. 70 वर्षाच्या आजीवर 18 वर्षाची, 20 वर्षाची मुलं बलात्कार करू शकतात. हाँ, अखबार में आ रहा है. 70 साल की माँ ने, दादी, उस पर 18-20 साल के बच्चों ने बलात्कार किया. चौदह साल के, 10-10, 12-12 साल की बच्ची पर बाप बलात्कार कर रहा है. और क्या कहता है वो बाप से, तू जवान हुई कि नहीं मुझे देखना है. गंदी बातें हैं. ये महिमा है मोबाइल का. हालेलुया. हम कहाँ हैं? यदि प्रभु की नज़र हमारे तरफ है तो हमें कितना पवित्र, कितना पवित्र, कितना पवित्र. इस इतनी गंदगी भरी दुनिया में हम जीते हैं. क्या हम भी वैसे ही जिएंगे? क्या हमारे बच्चे भी वैसे ही जिएंगे? हालेलुया. संडे स्कूल मधल्या आपल्या मुली, ज्या काल छोट्या छोट्या आमच्या अंगाखांद्यावर खेळल्या, संडे स्कूलच्या कॅम्पमध्ये नाचल्या,
छोट्या छोट्या नाही का प्रभूची गाणी त्यानं गायली. आज माझ्याकडे फोटो आहेत, त्यातल्याच काही मुली गरब्यामध्ये नाचण्यासाठी लिपस्टिक वगैरे लावून, गरब्याचे ड्रेस घालून अगदी झकबक. काय वाटत असेल या हृदयाला? ज्या मुली आमच्या अंगाखांद्यावर खेळल्या, ज्यांना आम्ही प्रभूचे मार्ग शिकवले, त्या मुली अशा प्रकारचे कपडे घालून, लिपस्टिक लावून, हे सगळं उडं टाकून, छोट्या मुली, दारूगोळा भरलेला आहे. ये बारूद भर गया है. हालेलुया, हालेलुया. आई वडिलांनो, बघा, तुम्हाला काही समजतं का? तुम्ही आपल्या मुलांना वाचवू शकता का? बघा. हालेलुया. काल ज्या प्रभूच्या स्टेजवरती डान्स करत होत्या, आज त्यांना गरब्यात नाचायला आवडतं. एवढा बदल झाला आणि आम्ही काहीच करू शकलो नाही. हालेलुया. पहा, आई वडील बघतायत आणि आपले डोळे जर झाकून घेतायत, तर पुढे काय? तुमच्या डोळ्यासमोर तुमची मुली असं करतात का? आणि जर करत असतील आणि तुम्हाला समजलं, तर तुम्ही डोळे झाकून घेता का? माझी बाळी, माझा बाळ्या. हालेलुया. मी खूप दुःखी आहे, निराश आहे. माझ्या डोळ्यासमोर या घटना घडत आहेत. बाहेर जगात घडतात त्याच्याविषयी मला काही घेणं देणं नाही, पण आपल्या मंडळीमध्ये घडत आहेत. मी निराश आणि दुःखी आहे. पहा, एकामागून एक बॉम्ब फुटत आहेत. आपल्या सर्वांची लाडकी मानसी नाही का, आपल्या अंगाखांद्यावर वाढली नव्हती का? ती फक्त विनायकची मुलगी होती? नो, आपली मुलगी होती. आपल्या अंगाखांद्यावरती वाढली नाही का? बॉम्ब फुटला. काहीच करू शकलो नाही आपण. सरिता त्र्यंबककर आपलीच मुलगी नव्हती का? आपल्याच बरोबर खेळली, जेवली, खाल्ली, वाढली नव्हती का? हो की नाही? आजारपणामध्ये मीच तिला औषधं दिली नव्हती का? सर्व प्रकारची काळजी मीच घेतली नव्हती का? प्रेम मीच लावलं नव्हतं का? जीवनाचे मार्ग मीच शिकवले नव्हते का? काही उपयोग नाही, काही उपयोग नाही. आईवडिलांच्या प्रेमाला काही किंमत नाही, मंडळीच्या प्रेमाला काही किंमत नाही. फक्त एकच दिसतंय पुढे, नर. काय दिसतं पुढे? नर. आणि नराला मादी. हे पशुचे गुण आले कुठून? कोणी भरले? हा दारूगोळा भरला कोणी? पशुवत. नर आणि मादी. पशुला दुसरं काय दिसतं? नर आणि मादी, बस. आम्ही कुठे चाललो? का आमची मुलं अशा मार्गाला लागली आणि आम्ही काहीच करू शकलो नाही? कुठेतरी काहीतरी आम्हाला करावं लागेल ना यापुढे तरी, की नको की असंच चालू द्यायचंय? हालेलुया. पहा, पहा, महिमा, लहानगी आपल्या डोळ्यासमोर वाढली नाही का? सर्वांना एकच शिक्षण मिळालं नाही का? सर्वांना एकच संडे स्कूलचं शिक्षण मिळालं नाही का? वचनाचं ज्ञान सर्वांना एकत्रच मिळालं नाही का? रात्रंदिवस प्रार्थना नव्हत्या का घरामध्ये? चांगले संस्कार नव्हते का? होते. पण जेव्हापासून हातामध्ये नाही वाचवू शकलो. आपली रूथ, काय चाललंय? जेव्हा बघा, किती नावं घ्यावी? मी आनंद करू का रडू? तुम्ही काय करणार? आनंद करणार का रडणार? देवाचं वचन म्हणतंय, माझे डोळे जर अश्रूच्या नद्या असते तर किती बरं झालं असतं.
सुपातले जात्यातल्यानं हसतात. थांबा जरा, थोडं थांबा, नाही तर आता शाणे व्हा. हॅलो, माझं दुःख तुम्हाला समजेल का कधी? ज्यानं अगदी कणाकणानं झिजून ही कलसिया वाढवली, त्याचं दुःख तुम्हाला समजेल का कधी? तुमच्या मुलांसाठी. हॅलो, पहा, जय श्रीरायात किती नावं घेऊ. बॉम्ब फुटले, हे इकडचे झाले, तुम्ही ओळखता, पण तलासरीमध्ये किती बॉम्ब फुटले माहिती आहे तुम्हाला? आम्ही काही करू शकलो नाही. ही तळमळ तुमच्या पुढे ओतण्याचं कारण एवढंच आहे की बाळांनो, काय करणार आम्ही? क्या करेंगे हम? इस मोबाइल ने तबाही मचाई है. इस मोबाइल ने सबको, बच्चे से लेकर बूढ़े तक, अंदर से खोखला बना दिया है. पोकळ बनवलंय, पोकळ. सगळ्यांची हृदय पोकळ झालीत, खोखला बना दिया है पूरा. पत्नी रसोई पकाती है, दाल में क्या डालती है, नमक डालती है या मसाला डालती है पता नहीं, लेकिन डाल रही है, ये यहाँ देख रही है. खाने के लिए टेबल पर बैठे हैं, बेटी के हाथ में ये चल रहा है, बेटी खा रही है, उसमें नमक ज़्यादा है कम है पता नहीं चल रहा. पति भी खा रहा है, सब उसके हाथ में भी यही है, बेटा भी खा रहा है, उसके हाथ में भी ये रही है, माँ भी खा रही है, उसके हाथ में, चौरों के हाथ में ये चल रहा है, खा रहा है, लेकिन वो नमक ज़्यादा है या कम है या मसाला है या नहीं है पता नहीं, खा रहे हैं. टेस्टलेस, उनकी टेस्ट भी बिगड़ गई, पता ही नहीं चल रहा इसमें क्या है. कोई मम्मी को नहीं बोल रहा मम्मी आज बहुत बढ़िया बनाया आपने, थैंक यू मम्मी. हेलो, बोला, काय म्हणता? तुमच्या घरात असं आहे का? विचार करा, नसेल तर सुखी. तुम्हाला वाटतं आताच्या मुली संसार करू शकतात? करू शकतात? नाही. जशा आमच्या वेळेला आमच्या बायकांनी जसा संसार केला, विनायकची, माझी बायको विनायक, जुन्या बायका, आताच्या त्या काही जुन्या नाही आहेत, आताच्याच आहेत. त्र्यंबकरच्या मुली, यांनी आपल्या नवऱ्यांना सांभाळलं, प्रेम केलं, संसार केला, उभा केला. आताच्या मुली करू शकतात तसं? निष्ठा, प्रेम करू शकतात? मग आम्ही काय शिकवलंय मुलींना आमच्या? कधी कधी मला मोठा प्रश्न पडतो, ह्या मुलींना आम्ही काय शिकवलं? ह्या सुखी होतील? ह्या आपल्या कुटुंबाला सुखी करतील? तुम्हाला वाटतं? हे आपल्या पतीबरोबर एकनिष्ठ राहतील? हे पती आपल्या पत्नीबरोबर एकनिष्ठ राहतील? राहतील? हॅलो, गॅरंटी आहे तुम्हाला? मला नाही बाबा. कारण ज्या ज्या घरामध्ये मी जी जी सून पाहतो आहे, काहीतरी भलतंच दिसतंय. तू मी. कारण कॉलेजमध्ये असताना आज हा, उद्या तो, परवा तो, आज ही, उद्या ती, परवा ती. काही नाही, वस्त्र बदलावं तसं फ्रेंडशिप बदलली जाते, मग तीच आदत कायम राहते. मुली संसार करू शकतील? आई सांगेल मुलींना, ज्या मुली दिल्या घरी तू सुखी राहा, तिकडच्या कंप्लेंट घेऊन माझ्याकडे यायचं नाही. ज्या घरातले जे गुण आहेत त्या घराला वळण लाव, त्या घरामध्येच नांद. कंप्लेंट घेऊन माझ्याकडे यायचं नाही. पण तसं होत नाही. आई काय म्हणते?
चढवून नाही ठेवायचं डोक्यावर. समजलं? गडबड केली ना, उचल मूल माझ्याकडे ये, चल बघल मी पुढे काय करायचं. गेली. मी प्रशंसा करेन आशाची. ज्या घरात आशा गेली त्या घरात त्याने सोनं केलं. आशा मेरी बेटी जिस घर में गई उस घर का उसने सोना किया. उसका ससुर शराबी पियक्कड़ घिनौना, सब कुछ गुण उसमें है, सब गुण गंदे गुण उसमें है, लेकिन उसने अपने ससुर की सेवा की. और पूरा गांव कहता है कि क्या ये बहू है. सांग रे बाळा, भाग्यवान आहे रे तू. सांग ना, ये तुझी बायको कशी आहे सांग जरा, जगानं समजू दे, या मुलीनं समजू दे की स्त्रीनं कसं असलं पाहिजे. ती पण कॉलेजमध्ये शिकलेलीच आहे, पण हव्या डोक्यात नव्हती गेली. जशी इंग्लिश मिडियमच्या मुलींच्या डोक्यात जी हवा जाते ना, ती त्यांच्या मुलींच्या डोक्यात नाही गेलेली. मी तुलना करतो नेहमी. बटन बघते आगे चल. हालेलुया. प्रभूच्या नावात धन्यवाद देतो. खरोखर जेव्हा आमचं लग्न झालं तेव्हा माझ्या कोणत्याच नातेवाईकाला आशा पसंत नव्हती की यांनी बाहेर लग्न केलं, बाकीच केलं नाही असं तसं. पण जी आमच्या घरात परिस्थिती होती ती खूप खराब होती. तिच्या घरचे बोले, तिची आई जरी आली तरी मला माझे वडील घाण शिव्या द्यायचे आणि खूप भयंकर होतं. पण तिने कधी दाखवलं नाही की एवढा त्रास होतो. आई गेल्यानंतर पण खूप म्हणजे ज्या शिव्या ऐकल्या नसतील तिने कधीच त्या तिला मिळाल्या. तिने कधीच ते मनात ठेवलं नाही आणि त्यांची आतापर्यंत सेवा करत आली. जेव्हा मी कधी पुढे बाहेर जायचं असतो तर ती सकाळी 5 वाजता उठून त्यांच्यासाठी पूर्ण दिवसाचं जेवण करून ठेवते. आणि खरोखर उत्तम आणि उत्तम पत्नी प्रभूने मला दिली. म्हणून धन्यवाद. आमेन आमेन. तिच्याविषयी पण चांगली साक्ष आहे गावांमध्ये. त्या गावातल्या बायका म्हणजे आडदांड बायका आहेत सगळ्या. तो समाजच सगळा आडदांड आहे. अरे मनोज, खतरनाक समाज. आणि हे पिल्लू त्या समाजामध्ये इतक्या समरसतेनं त्याने सेवा केली ह्या पिल्लूनं माझ्या. हे म्हणेन खरोखर बाई जिंकलंच ग तू. आणि तो समाज आडदाण येडा समाज तो म्हणतो की खरी सून मिळाली. आमच्या मंडळीचं नाव झालं, आमच्या मंडळीचं नाव झालं की ह्या मुलींना चांगली शिकवण आहे. हालेलुया. मोबाईलची हवा त्यांच्या डोक्यात नाही गेली, नाही गेली. मी पाहिलं, नाही गेली. नम्रता लीनता त्यांनी सोडली नाही. तिन्ही मुली त्र्यंबकेकर कुटुंबातल्या, एक गेली धक्क्याला लागली असू दे, पण ह्या 3 मुलींनी आपलं नाव केलं आहे. पण ह्या ज्या गेल्या त्या सुखी आहेत. फ्रस्ट्रेशन, वैफल्य एक दिवस येईल, पायाशी येतील आणि म्हणतील आम्ही फार चुकलंय. पण ती वेळ गेलेली असेल ना. मानसी पण येणार आहे लवकरच रडत, मला घ्या, पदरी घ्या, मला पदरी घ्या, मला मी चुकली. बोल से गई वो हौस से नहीं आती. येणार आहे. उधळ्या पुत्र ज्याप्रमाणे परतून आला बापाकडे त्याप्रमाणे होणार आहे. बापाला घ्यावंच लागेल, नाही का? हो की नाही? काय म्हणतात? हालेलुया. जर आली इथे उभे राहून म्हणाली मी चुकली, मला पदरी घ्या, तर आम्हाला घ्यावंच लागेल. काय कमावलं तुम्ही? आम्ही तर रोज कानी कपाळी ओरडून सांगत होतो रे बाबांनो, हा मार्ग देवाचा नाही. हालेलुया. प्रभूला आपण धन्यवाद दे. एक वचन वाचू, 2 तिमोथी 3 अध्याय 1 ते 5. 2 तिमोथी उसका 3 अध्याय 1 से 5.
तिमोथेला दुसरं पत्र 3रा अध्याय वचन 1 ते 5 नंबर 1442. दूसरा तिमोथी 3रा अध्याय 1 से 5. शेवटल्या काळी धर्मभ्रष्टता होईल आणि हे जाण की शेवटल्या दिवसांमध्ये संकटाचे समय येतील. शेवटच्या दिवसामध्ये धर्मभ्रष्टता होईल आणि हे जाण की संकटाचे समय येतील. हे कुठून येतील? कारण लागेल ना काहीतरी यायला. तर तुम्ही जे शिकलात एक तर ते तुम्हाला देवाकडं येईल किंवा जे मोबाईलनं तुम्हाला शिकवलं ते तुम्हाला सैतानाकडे येईल. वाचा पुढे. कारण माणसे स्वार्थ बुद्धी, धनलोभी, बडाईखोर, गर्विष्ठ, निंदक, आईबापास न मानणारी, आईबापास न मानणारी झालं सुरू. अनुपकारी उपकार केलेल्यांचे उपकार मानायचे नाहीत. अपवित्र, ममताहीन, असमाधानी, चहाड, इंद्रिय दमन न करणारी, हालेलुया, निर्दय, चांगल्याचा अनादर करणारी, विश्वासघातकी, गर्वानं फुगलेली. बघा हे गुण या मुलींमध्ये मुलांमध्ये दिसतात का? या तरुण मुलांमध्ये दिसतात का? बघा. देवावर प्रीती करण्यापेक्षा विलासाची आवड धरणारी. विलासाची आवड धरणारी. विलास नाही का? काय करायचंय त्यानं? विलास त्यांना छात्या उघड्या टाकायच्या आहेत. कारण कोणीतरी मुलगी काल रडत होती, मी त्याला चांगलं झापलं. तुझे why are you keeping your bumps open? For whom? To show your people? बोलत नाही. तुझे उंच बटे उघडे कशाला टाकते तू? पदर का घेत नाही? कोणाला दाखवायला? लोकांना? उत्तर नाही. रडायला लागली. नशीब. भीती वाटली मला. घरी जाऊन शिरा कापून घेतला तर करायचं काय? हॅलो, वेळ नाही लागणार ना? भीती वाटते. पण देवाच्या मंदिरामध्ये जर मी बोललो नाही तर तो मला बोलेल. वाचा पुढे. सुभक्तीचे रूप आपल्यात आहे असे दाखवून तिचे सामर्थ्य नाकारणारी अशी होती. थांबा इथे. फार बोचतं हे वचन मला. सुभक्तीचे रूप आपल्यामध्ये आहे असे दर्शवून तिचे सामर्थ्य नाकारणारी. मंदिरामध्ये येतात तेव्हा डोक्यावरून पदर घेऊन येतात. हो, सुभक्तीचं रूप दाखवतात. काय दाखवतात? पण बाहेर निघाल्यावर काय दाखवतात? छातीवर पदर असतो इकडे, मग बाहेर गेल्यानंतर तो ढळतो ना. कारण आम्हाला सेलिब्रिटी व्हायचं असतं. सेलिब्रिटी जे काय करतात त्याची कॉपी आम्हाला करायची असते, नाही तर आम्हाला काकूबाई म्हणतात. मुलांच्या पाठी मोटरसायकलवरती बसून जर आम्ही गुर्रकन इकडून तिकडून फिरलो नाही तर कॉलेजमधली मुलं आम्हाला काकूबाई म्हणतात. हो, म्हणून आम्हाला फिरलोच पाहिजे. काही व्हायचं ते होऊ पुढे. हॅलो, खरं आहे का? ही पिढी कालाय तस्मै नमः, काळाला नमन असो. हा काळ आणि पुढचा काळ तर अधिक वाईट येतोय. सुभक्तीचं रूप आपल्यामध्ये आहे असं दाखवून त्याचे सामर्थ्य नाकारणारी होते. प्रभूला काय आवडतं ते पहा. जगाला काय आवडतं? जग आम्हाला काकूबाई म्हणू दे, जे मला काका म्हणू दे, अंकल म्हणू दे, चालेल. 20 वर्षाच्या मुलाला जरी अंकल म्हटलं ना तरी चालेल, नाही का? आमच्या सोहमला अंकल म्हटलं तरी चालेल, चालेल म्हणू दे. पण हे तसा होणार नाही. जिंकला. आमेन म्हणाल का? 3रा अध्याय मैं हिंदी में पढ़ता हूँ. अंतिम दिनों में अधर्म. क्या टाइटल है? अंतिम दिनों में अधर्म.
पर यह स्मरण रख कि अंतिम दिनों में कठिन समय आएंगे। कौन से समय आएंगे? आए क्या नहीं आए? अच्छे दिन आए कि नहीं आए? कौन बोल रहा है? हम कहते हैं कठिन दिन आए कि नहीं आए? मोदी कहता है अच्छे दिन आने वाले हैं, कहाँ गए पता नहीं, लेकिन प्रभु कहता है बुरे दिन आने वाले हैं। आए क्या? प्रभु झूठ नहीं हो सकता। झूठ बोलने वाले कितने आए कितने जाएंगे, लेकिन प्रभु का वचन झूठ नहीं होगा। अंतिम दिनों में अधर्म आने वाला है, आ रहा है। पर यह स्मरण रख कि अंतिम दिनों में कठिन समय आएंगे, क्योंकि मनुष्य स्वार्थी, लोभी, डींगमार, अभिमानी, निंदक, माता पिता की आज्ञा टालने वाले, कृतघ्न, अपवित्र, दया रहित, क्षमा रहित, दोष लगाने वाले, असंयमी, कठोर, भले के बैरी, विश्वासघातकी, ढीठ, घमंडी और परमेश्वर के नहीं वरन सुख विलास के ही चाहने वाले होंगे। हुआ कि नहीं हुआ? दिन आए कि नहीं आए? ये दिन आए कि नहीं आए? आए ना। अब बम विस्फोट घर घर में। वे भक्ति का वेश तो धरेंगे पर उसकी शक्ति को नहीं मारेंगे। देखो ना, सब लोगों ने भक्ति का वेश परिधान किया है, लेकिन ऐसा है अंदर से कि खोखले हो चुके अंदर से। बाहर से तो बहुत अच्छे लगते हैं। प्रभु ने कहा एक चुना लगाया वो एक दीवार, तू तो बाहर से बड़ी खूबसूरत लगती है रे, लेकिन अंदर से सारी गंदगी से भरी हुई है। तो ये मोबाइल ने हमारे अंदर क्या भरा है? पवित्रता या गंदगी? क्या भरी है? जोर से बोलो, क्या भरी है? क्या भरी है? और शैतान को कहो, शैतान निकल जा मुझ में से, ये मेरा मंदिर प्रभु का मंदिर है। एक आमीन मत कहो, जरा बोलो जोर से, शैतान भाग जाएगा। हेलो, यदि बदलना है तो आज बदलो, कल शायद मौका नहीं मिलेगा। बुद्ध बनकर मत बैठो। कुछ जवान हो तो कोई जोश भर दो, हाँ मुझे बनना है। मैं मेरा शरीर शैतान को इस्तेमाल करने नहीं दूंगा, मैं मेरा हृदय शैतान को इस्तेमाल करने नहीं दूंगा, मैं उसको मेरे हृदय में शैतान को बसने नहीं दूंगा। ये मेरे प्रभु का मंदिर है। भले दिन चाहते हो तो ये जरूर करो, नहीं तो भूल जाओ। प्रभु को भी भूलो, अच्छे दिन भी भूलो, कुछ मिलने वाला नहीं है। हालेलुया। इसलिए वो जो स्त्रियां जो रो रही थी ना प्रभु के पीछे, जो प्रभु अपने क्रूस उठाकर जा रहे थे कलवरी के रास्ते पर, तो स्त्रियां रो रही थी। क्या कर रही कही थी वो? प्रभु ने क्या कहा उसे? क्या कहा उसे प्रभु ने? मेरे लिए मत रो, अपने बाल बच्चों के लिए रो। आज ये वक्त है हमारे बाल बच्चों के लिए रोने का। कहा ना प्रभु ने, किसके लिए रोने को कहा? अपने बाल बच्चों के लिए रोने का। ये वक्त है रोने का, नहीं तो ये बच्चे तुम्हें कल रुलाएंगे। हाँ, जब बच्चे छोटे होते हैं ना, बहुत प्यारे होते हैं। छोटे छोटे बच्चे देखो ना, अपनी बच्चियां कितनी छोटी छोटी प्यारी प्यारी हैं, जैसे कि दूत लगती हैं। लेकिन कल वो भूत बनने वाली है। वो ना भूत बने, इसलिए आज तुम्हें कुछ करना होगा। आज कैसे लगती हैं? दूत लगती है ना प्रभु की छोटी छोटी नन्ही नन्ही बच्चियां, लेकिन कल वो भूत बनेंगी, बम फूटेंगे। तो आज से ही संभालो, यदि आप में हिम्मत है तो संभालो। प्रभु को धन्यवाद दे। आज आम्हाला मुलं बाळ आहेत, आम्ही म्हणतो माझा बाळ्या माझी बाळी माझं प्रिय फार, माझा बाळ्या माझी बाळी माझं प्रिय फार। हो की नाही? अरे बोला, हो की नाही? प्रिय फार ना?
मी तिला फार मॉडर्न बनवणार आहे, मॉडर्न करणार आहे. रडू नका रे बाबांनो. पहा, प्रभू म्हणतो रडा. काय करा? कोणासाठी रडा? तुमच्या मुलांसाठी रडा. प्रभू म्हणतो, कारण वाती पेटलेले आहेत, कधीही फुटेल, पत्ता लागणार नाही, पत्ता लागणार नाही. तुम्हाला वाटतं मुलगी आई बापाबरोबर फार गोडगोड बोलते, माझं ऐकणारच. काही शाश्वती नाही, काही शाश्वती नाही. वात पेटलेली आहे, कधी फुटेल तुम्हाला कळणार पण नाही. शेवटी नाती दोन असणार, आणि मादी. बाप बीप काही नाही, कारण लिहिलेलंच प्रभूनं, ते आई बापांचा सन्मान करणारच नाहीत. हॅलो, पहा, मला एक मुलगा माहिती आहे प्रियानो. 10 मिनटं घेतो आणखी, नाही तर मला खंत राहील, सांगायचं राहून गेलं. एक मुलगा माहिती आहे मला, चांगला ओळखतो मी त्याला. आत्ताच मिशी फुकली आहे त्याला, जास्त दिवस नाही झाले मिशी फुटून, आत्ताच फुटली आहे. कमवायची अक्कल नाही, अंडरवेअर पण स्वतः कमवत नाही, पण प्रेमात पडण्याची अक्कल आहे. पडला. कुठे पडला? प्रेमात पडला. अंडरवेअर पण विकत आणता येत नाही त्याला, पण प्रेमात पडला. विचारलं, मुलगी कुठली रे? तर म्हणतो बंगालमधली. कुठली? बंगालमधली. हां, मला एकदम शॉक. बंगालमधली कुठली? ओळख कशी रे झाली? तर फेसबुकवर. अरे बापरे, बंगालमधल्या मुलीची ओळख फेसबुकवर झाली रे बाबा. ज्या मुलीला कधी प्रत्यक्षात पाहिलं नाही, भेटलं नाही, तिचं खानदान काय माहीत नाही, आईबाप कोण माहिती नाही, तिच्या आगी पिछे कोण या माहिती नहीं, और वो कहता है कि मेरी पहचान फेसबुक से हो गई. कहाँ की लड़की है? बंगाल की. हालेलुया. पहा, घराना माहित नहीं, गुण, उसका घराने का कोई पता नहीं है, उसके गुण अवगुण पता नहीं है, और मैं उसके प्यार में गिरा हूँ. क्या होगा नतीजा जरा बताओ मुझे. तिचं फेस बघून, फेसबुकवरून फेस बघून हा ज्या त्या फेसच्या मोहात पडला असेल, तर आपलं फेस म्हणजे थोबाड फुटेल नाही का? फेस म्हणजे काय? थोबाड फुटेल की नाही? फुटेल ना. तिच्यात आपण पाहिलंच नाही, याला आपण ओळखत नाही, तिची चालचलन आपल्याला माहिती नाही. मी कितवा, 5वा आहे का 4था आहे का पहिला आहे, काय माहिती देवाला. पता नहीं है कुछ भी. बस अब प्रभु का वचन यूं कहता है 31 अय्यूब 31 में, जरा गौर करें तो. अय्यूब 31वां वचन, पढ़ो तो, कोई पढ़े. इकतीस 1 ते 5, सॉरी 31 1 ते 4. इय्योब 31वां अध्याय वचन 1 ते 4, नंबर 673. मी आपल्या डोळ्यांशी करार केला, तर मी कुमारीकडे कसा पाहू. आमेन, हालेलुया. देवाचा सेवक काय म्हणतो, देवाचा दास, देवाचा भक्त काय म्हणतो? मी आपल्या डोळ्यांशी करार केला. बाप्तिस्मा हा करार आहे प्रियानो, नाही का? आपण वाचलं ना, आपण पाहिलं ना, शिकलो ना. बाप्तिस्मा काय आहे? करार आहे. सर्व शरीरानं मनानं आपण देवाशी करार करतो. प्रभू तू सांगितलं नाही म्हणजे नाही, करणार नाही म्हणजे नाही, नो, नाही म्हणायला शिकत प्रिया. हालेलुया. पुढे
कारण वरून देवाकडचा वाटा व उंचावरून सर्व समर्थाकडचा विभाग काय आहे? जर मी या कुमारीकडे पाहिलं, परस्त्रीकडे मी जर पाहिलं, तर माझ्यासाठी वरून विभाग वाटा काय आहे माझा? अन्यायीला नाश, नीतिभ्रष्ट असलेल्याला नाश, दुष्कर्म करणाऱ्यांना भयंकर दशा प्राप्त होत नाही. दुष्कर्म करणाऱ्यांना भयंकर दशा प्राप्त होत नाही काय? तो माझे मार्ग पाहत नाही का? तो माझे मार्ग पाहत नाही काय? तो माझं फेस पाहत नाही काय? आणि त्याच्या बुकामध्ये माझी कृत्य लिहिलेली नाहीत काय? हे आहे फेस आणि बुक. आणि माझी सर्व पावले तो गणित नाही काय? हालेलुया. माझी सर्व पावलं कुठल्या दिशेला जातात ती तो मोजित नाही काय? हालेलुया. पहा, हिंदी में पढ़े. मैंने अपनी आंखों के साथ वाचा बांधी है. वाचा बांधी है, प्रॉमिस किया है मैंने आंखों के साथ में. हमें हालेलुया वाचा बांधी है. फिर मैं किसी कुंवारी पर कैसे दृष्टि लगाऊं, कैसे आंखें लगाऊं? मैंने परमेश्वर के साथ वाचा बांधी है कि ये कुकर्म मैं नहीं करूंगा. जब मैंने बपतिस्मा लिया तब मैंने सारी प्रोमिसेस की है प्रभु से, प्रभु आइंदा आगे ये कुकर्म मेरे हाथ से कभी नहीं होगा. वाचा बांधी ना कि नहीं बांधी? हालेलुया. क्योंकि परमेश्वर स्वर्ग से कौन सा भाग और सर्वशक्तिमान ऊपर से कौन सी संपत्ति बांटता है? क्या मिलेगा मुझे? क्या लाभ होगा मुझे? क्या वह कुटिल मनुष्य के लिए विपत्ति और अनर्थ काम करने वालों के लिए सत्यानाश का कारण नहीं है? विपरीत कर्म करने वालों के लिए, कुकर्म करने वालों के लिए, कुकर्म कल्पनाओं करने वालों के लिए वहां से विपत्ति नहीं आती? क्या वो विपत्ति नहीं भेजेगा? सोचने वाला सोचता है. क्या वो चौथा वचन, क्या वो मेरी गति नहीं देखता? वो क्या वो मेरे पग को नहीं गिनता? मेरी हर चाल, वो मेरा फेस देखता है, बल्कि मेरा हृदय भी देखता है. और मेरे सारे कुकर्म उसके बुक में, फेसबुक लिखे हुए हैं. ये है हमारा फेसबुक. हेलो, कहाँ है फेसबुक हमारा? मेरा फेस प्रभु देखता है, मेरी चाल प्रभु उसके बुक में लिखता है. कौन छुप सकता है उससे? हालेलुया. प्रभूला धन्यवाद देऊया प्रियानो. पहा, 5:1-5 हा, नीती 5:1-5. नीती वचन. जारकर्माविरुद्ध ज्ञानाची सूचना. माझ्या मुला, माझ्या ज्ञानाकडे लक्ष लाव. माझ्या बोधाकडे तू आपला कान लाव. अशासाठी की तू विवेक जपून ठेवावा आणि तुझ्या ओठांनी विद्या राखावी. आमेन. हालेलुया. परस्त्रीचे ओठ मध गाळतात. परस्त्रीचे ओठ मध गाळतात. काय म्हटलेलं आहे? परत लक्षात ठेवा. मला तुम्हाला मध म्हणजे इंग्लिशमध्ये काय म्हणतात? मधला हनी. आणि सापड्याला काय म्हणतात? ट्रॅप. हनी ट्रॅप. इथे हनी ट्रॅप तुम्हाला इथे मिळेल. हनी ट्रॅप हा शब्द जो प्रचलित झाला तो इथे आहे पहिल्या 1000 वर्षापासून. वाचा पुढे. आणि तिचे तोंड तेलापेक्षा गुळगुळीत असते, परंतु शेवटी ती दवण्यासारखी कडू, दुधारी तरवारीसारखी तिखट आहे. तिचे पाय मरणाकडे उतरतात. ट्रॅप. तिची पावले मृत लोकास लागतात. आमेन. या ट्रॅप मध्ये जो सापडतो तो कुठे पोहोचतो? क्या अब ध्यान लें कि मेरे लिए किसी ने हनी ट्रैप लगाया है. ये हनी ट्रैप लगाने वाला कौन है हमारे लिए? शैतान. ये हमें ट्रैप में, बहुमूल्य आत्मा को वो ट्रैप में फंसाता है. यदि हम पढ़ें, हे मेरे पुत्र, क्या कहता है प्रभु बड़े प्यार से? किसे कहता है? जिसे कान है वो सुने. हे मेरे पुत्र या पुत्री, मेरी बातों पर, मेरी बुद्धि की बातों पर ध्यान दें.
बड़े प्यार से समझाता है पिता, हे मेरे पुत्र, मेरी बुद्धि की बातों पर ध्यान दे और मेरी समझ की ओर कान लगा, जिससे तेरा विवेक सुरक्षित बना रहे और तू ज्ञान के वचनों को थामे रहे, क्योंकि पराई स्त्री के ओंठों से मधु टपकता है, मधु, हनी. पर स्त्रीच्या ओठातून काय गळतं? हाँ, फेस पाहिलं का रे? मधु दिसला वाटतं तुला तिथे. क्या दिखाई दिया फेस देखकर उसका फेसबुक पर? हाँ, और मेरा मन ललचाया मधु को देखकर. कब खाता हूं, है ना? और उसकी बातें तेल से भी अधिक चिकनी होती है, परंतु इसका परिणाम नागदौना सा कड़वा और दोधारी तलवार से सा पैना होता है. उसके पांव मृत्यु की ओर बढ़ते हैं और उसके पग अधोलोक तक पहुंचते हैं. जिसे कहते हैं हनी ट्रैप. ये शैतान जाल बिछाता है हमारे लिए. अभी हनी ट्रैप का धंधा बहुत ही जोर से है. एक गैंग होती है और वह बहुत ही चिकनी चुपड़ी लड़कियों को जो बोलने में बहुत माहिर हैं, सक्षम है फंसाने में, जाल बिछाने में, उनको लेते हैं साथ में और कहते हैं ग्राहक पकड़ना है तुझे, इतना 50% सौदा हम सब करेंगे, तूने ट्रैप में पकड़ना है उसको. वो लड़की चिकनी चुपड़ी बातें कहीं भी हो, कहाँ का भी हो, उसे कोई परवाह नहीं है, उसे ट्रैप में फंसा लेती है. बहुत जोर से धंधा चालू है ये. फिर कहती तेरे बिना मैं जी नहीं सकती, पहचान बढ़ाती है, अरे तू तो मेरा जान का टुकड़ा है, तू तो मेरे कलेजे का टुकड़ा है, तेरे लिए मैं जान देने को तैयार हूँ. और वो लपेटे में आता है, इतनी चिकनी चुपड़ी बातें कर उसको वो बहकाती है और कहते तू एक बार तो आ जा, मैं तो वहाँ नहीं आ सकती, तू यहाँ आ जा प्लीज़, मेरे लिए आ जा. ये पागल बनता है. लिखा है इसमें, सब आगे पढ़ेंगे हम. यदि थोड़ा वक्त मुझे और दें तो मैं तुम्हें सारे ट्रैप को दिखा दूँ जो प्रभु ने हमारे लिए पहले से ही अवगत करा के रखे हैं. वो भूलता है और उस लड़की के पीछे जाता है. एकांत में वो लुभाती है, छुपे कैमरे लगे हुए होते हैं, फोटोग्राफी की जाती है, आजू बाजू में वो गैंग पूरी तैयार है. सब सबूत हाथ में आने के बाद में उसके बाप को पकड़ लेते हैं. जब उसे पता चलता है कि इसके पास कुछ नहीं है, उसके बाप को पकड़ते फ़ोन करता है, तेरा लड़के ने यहाँ ऐसा ऐसा किया है, इतना रुपए भेज दो नहीं तो जेल की हवा खाओ, हमारी लड़की के साथ में बदतमीजी की है इसने. अब बेचारा बाप क्या करेगा? कितने लोगों को, कितने बिजनेसमैन को ऐसियों ने ट्रैप में जकड़ लिया. सावधान, ये सब मोबाइल से हो रहा है. फेसबुक, इंस्टाग्राम और क्या क्या, हालेलुया. खुद को बिलीवर समझते हो और परस्त्री पर बिलीव करते हो जिसे कभी देखा भी नहीं. कौन सा बिलीवर है ये? क्या बिलीव करता है? मधु पर बिलीव करता है क्या? सांभाळा प्रियानो, पहा नीतिवचन 7वां अध्याय 21 से 24. बंद करूंगा मैं. नीतिसूत्र 7वां अध्याय वचन 21 ते 24. तिने आपल्या महाचातुर्याने त्याला फुलवले, तिने आपल्या ओठांच्या खुशामतीने त्याला ओढून घेतले. लागलाच तो तिच्या पाठीमागून चालला. लागला तिच्या पाठीमागून
चाललाय. कशाला चालला? जसा बैल कापला जाण्याला हा. किंवा बेड्या घातलेल्या मूर्ख शिक्षा भोगायला जातो, तसा चालला नाही जसा का? पक्षी पाशाकडे त्वरा करतो, पाशाकडे नाही का? ट्रॅप. पाश म्हणजे काय? ट्रॅप. हनी ट्रॅप. आणि तो पाश त्याच्या जीवासाठी आहे हे जाणत हा नाही कसा. हा. तीर त्याच्या काळजाच्या पार जाईपर्यंत तो त्याच्या मागून गेला. तिच्या मागून गेला. बंगालला गेला, कलकत्त्याला गेला, गेला रे गेला. कुठपर्यंत गेला? तीर त्याच्या आरपार जाईपर्यंत गेला. बॉम्ब फुटला. हेलो, क्या लिखा है जरा पढ़े. नीति 7:21 से 24 तक ऐसी बातें कह कहकर उसने उसको अपनी प्रबल माया में फंसा लिया. माया, फंसा लिया. माया जाल, हनी ट्रैप, फंसा लिया. और अपनी चिकनी चुपड़ी बातों से उसको अपने वश में कर लिया. चिकनी चुपड़ी बातें, हा 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 हा, क्या बातें करती है. दिल तड़पता है. कब मैं उसकी बातें सुनता हूँ नींद नहीं आती है ना. हेलो. वो तुरंत उसके पीछे हो गया. तुरंत उसने देखा नहीं, कुछ भी किया. बाप ने पैसा नहीं दिया तो चोरी किया, लेकिन गया. वो तुरंत उसके पीछे हो लिया, जैसा बैल कसाई खाने को या जैसे बेड़ी पहने हुए कोई मूढ़ ताड़ना पाने को जाता है. अंत में उस जवान का कलेजा तीर से बेधा जाएगा. अंत में उस जवान का क्या होगा? मट्टू जी, क्या होगा उस जवान का अंत में? भेदा जाएगा. क्योंकि वो खुद को बिलीवर तो कहलाता था, लेकिन किस पर बिलीव करता था? चिकनी चुपड़ी बातों पर, प्रभु की बातों पर नहीं, क्योंकि वहां ताड़ना मिलती है. उसे चिकनी चुपड़ी बातें अच्छी लगती है, ताड़ना वाली बातें नहीं है. मैं नहीं जाऊंगा चर्च में, ये मेरे लिए कुछ अच्छा नहीं है, मुझे वहां जाना है. चिकनी चुपड़ी बातें मुझे सुननी है. कब तक? तीर उसके कलेजे के पार जब तक ना जाए तब तक. जैसे बैल कसाई खाने में कटता नहीं तब तक. जैसे बेड़ी पहने हुए कोई मूढ़ ताड़ना पाने को जाता है तब तक. जब तक उस अंत में उस जवान का कलेजा तीर से बेधा जाएगा. वो चिड़िया के समान है जो फंदे की ओर वेग से उड़े. हनी ट्रैप, फंदा, ट्रैप. कोई है हम में ट्रैप में गिरा हुआ? हेलो. ऐसा कोई यदि है तो अपने परिवार को क्या देगा? वो सुख या दुख क्या देगा? सोचो. आज जवान के लिए, जवानों के लिए ये बातें मैं आपसे कह रहा हूं. देखो, हालेलुया. एक बात मैं सराहूंगा, एक गोष्ट नक्की स्तुती करीन. राकेश आणि दीप्ती, राकेश आणि दीप्ती, दीप्ती इथे आहे. राकेश कुठे गेला रे? कामाला गेला. बरं, ठीक आहे, ठीक आहे. पहा, राकेशला एक मुलगी आवडली. प्रेम करणं काही वाईट नाही, मी पण केले, विनायकने पण केले, खूप लोकांनी प्रेम केलीत, काय वाईट नाही आहे प्रेम करणं. पण मागे पुढे पाहून, आगापिछा पाहून नाही, साधक बाधक विचार करून, माझं भलाई, माझ्या कुटुंबाची भलाई, माझ्या मंडळीची भलाई, जे प्रभूचं शरीर आहे त्याची भलाई कशामध्ये आहे याचा विचार करून या सर्व गोष्टी जेव्हा होतात तेव्हा त्या आनंदाला कारणीभूत होतात. हालेलुया. आता ह्या मुलानं काय केलं? त्याला मुलगी आवडली आणि त्यानं त्या मुलीला सांगितलं, तू जर माझ्या पालकांकडे येशील आणि त्याने जर तुला पसंत केलं तर हे होईल. आणि राकेश त्या मुलीला घेऊन माझ्याकडे आला.
आम्ही दोघांना घेऊन बसलो, त्यांना समजवलं प्रेम म्हणजे पोरखेळ नाही. उतू नको, मातू नको, घेतला वसा टाकू नको. झेपेल का तुला? त्याचा विश्वास काय आहे तुला माहीत आहे का? तू कुठल्या मार्गातून जातोय तुला माहीत आहे का? त्याची साथ तुला देवेल का शेवटपर्यंत? सगळं तिला समजावून सांगितलं. मुलगी म्हणाली हो मी तयार आहे. ये ग, सांग काय झालं, कसं वाटलं तुला आली तेव्हा पहिल्यांदा? घाबरू नको, तू आम्हाला आवडतंय कारण तू वाईट नाही केलं, बाप्तिस्मा घेतला. ज्या ज्या गोष्टी मी तिला सांगितल्या ते आमच्या बिस्तूरला उत्तम सून मिळाली. जवळ के जय श्री सर्वांना. बहुतेक मी जास्त कोणाला ओळखत नसेल, पण बहुतेक कोणी मला ओळखत असतील, माहिती नाही. तर सुरुवातीला जेव्हा म्हणजे आमचं बोलणं झालं होतं तेव्हा तो मला बोलला होता, तर तू माझ्या देवाला धरून चालशील तरच मी तुझ्यासोबत पुढे जाईल, त्याशिवाय काहीच नाही. तर थोडी मी घाबरले होते कारण की हे सर्व माझ्यासाठी नवीनच होतं आणि सुरुवातीला म्हणजे मला ते त्याच्या मार्गावर चालताना मला थोडा त्रास पण झाला आणि थोडंफार काय समजत पण नव्हतं. पण तेव्हा मला त्याने समजावलं की ह्या मार्गामध्ये असंच असते, तुला असंच करावं लागेल. तर मी घाबरले होते कारण की खरंच ते सर्व माझ्यासाठी नवीन होतं, म्हणून एवढं काय मी विचार नाही केला. पण जेव्हा मी पप्पांना भेटले, मम्मीला भेटले, तुम्हा सर्वांना भेटले, तर मला म्हणजे असं खूप आनंद झाला. वा, म्हणजे या मार्गामध्ये चालणारा प्रत्येक व्यक्ती आणि प्रत्येक माणूस किती प्रेमळ आहे, हे एकमेकांना ओळखत नाही तरी दुसऱ्यांसाठी किती म्हणजे झटतात, ते दुसऱ्यांना आरोग्य देण्यासाठी, त्यांच्यासाठी प्रार्थना. आणि हे सर्व बघून जेव्हा मी पहिला शनिवार आले लाईफमध्ये, खरंच मी अशी पहिल्यांदा असं सर्वांना भेटले किंवा प्रार्थनामध्ये गेले आणि मला एवढं छान वाटलं. आणि जे माझं दुःख होतं ना ते सर्व मी इकडेच येऊन विसरले, म्हणून मी प्रभूच्या नावाला धन्यवाद देते आणि पप्पांचे पण आभार मानते. प्रेम करणं वाईट नाही, परंतु देवाच्या मार्गातून ते करणं आपल्याला आवश्यक आहे. माझ्या एका गोष्टीमुळे माझ्या कुटुंबाला काय वाटेल, आपण त्यांच्या कुटुंबाला विचारूया. बाबा या पुढे जरा, बिस्तूर बाबा या, सासरे बुवा काय म्हणतात, तुम्हाला कशी वाटली सून? खूप आनंदी आहे बघा बाबा, खरंच ना, ज्याला सून मिळाली ना त्याला चांगली वस्तू मिळाली. देवाला धन्यवाद देतो. बाकीच काय बोलत नव्हतं कधी असं, पण पप्पांनी सांगितलं बाबा माहिती फुटलीच त्या दिवशी आणि सरदाराचा फुटला की आम्ही मग ते बोलत नाही, हे कसं काय जमलं. पण मी खरंच सांगितलं की त्याच्या देवाचं भय होतं आणि मी त्याला सांगितलं की ती जोडी बघितली की पहिले बाबा पप्पाला जाऊन भेट बाबा, कारण तो मार्ग आहे तिथून चालू होतो आणि ते सांगते आणि ते तुला. आणि फक्त त्यांचे आपसामध्ये बोलणं का माहिती नव्हतं, पण मी पण सांगितलं पप्पाला भेटा. आणि जेव्हा ती पहिल्यांदा तेव्हा सांगितलं, इथून तिला खाली देखील चालत नव्हतं की हे इथून जाऊच नाही असं. मी विचारलं कसं वाटतं तिथे, चांगलं वाटतं. आणि मग पप्पा सांगतो फार भारी सून भेटलं तुला. आणि मी सांगेन की फारच हुशार आहे आणि ते व्यवस्थित आहे. मी बघलं धन्यवाद. आमेन आमेन. सासूबाई, हे कुटुंब आनंदित होतं आणि माझी इच्छा आहे की आपल्या सर्व कुटुंबामध्ये आनंद यावा. आमेन. हालेलुया. प्रभूला धन्यवाद देते. जेव्हा तिकडे सभाकडे माझा माहीत आहे तो खूप स्ट्रिक्ट, म्हणजे स्ट्रिक्ट कोण म्हणजे देवासाठी आहे ते सगळं स्ट्रिक्ट आहे, की मला कधी घाबरायची असं. पण तेव्हा रात्रीचं आम्हाला समजलं तर आम्ही त्याला एकच सांगितलं, म्हटलं बघ त्यांचं असं आहे. आणि ती एक दिवशी आली घरी, मी तिला सांगितलं वगैरे, एक दिवशी आली घरी तर मी तिला एवढंच सांगितलं की बाबा तू भेटायला आलेली. तर मी तिला म्हणजे बघ आमचं असं असं आहे, आम्ही प्रार्थनेला जातो हे तुम्हाला लहानपणापासून माहीत आहे, तुमच्यापासून काहीच लपलेलं नाही आहे. तर म्हटलं तू देवाला स्वीकारशील का? ती बोलली हो. तर
मी म्हटलं बघ तू म्हणजे लग्नापर्यंत येशील किंवा नाही म्हटलं प्रेम करणं वाईट नाही, आम्ही पण म्हटलं केलं, आता काय करणार ना, त्यांनी पण पसंत प्रेम केलं. केलंच आम्हाला नाही. पहिली गोष्ट म्हणजे राखीची एवढी भीती होती ना की तो इथे बोलत नाही, काय नाही काय नाही काय नाही, पण जेव्हा त्यांचं आम्हाला समजतं खूप भीती होती. म्हटलं मंदिरात कसं जायचं आणि कसं पप्पांना सांगायचं, आम्ही विसरत नाही कोणाची काय नाही काय नाही. पण मी खरोखर प्रभूला धन्यवाद देते की त्यांनी तुला अगोदरच सांगितलेलं. मी तिला बोललेलो असं तर ती बोलली की मला राकेशने अगोदरच सांगितलं आहे की तुला प्रार्थनेमध्ये यायला लागेल आणि तुला त्याचं काय करू शकत नाही नंतर, तर तुला जमेल का. म्हणजे मी पण याच्यामध्ये पडले, तर राकेशने तुला सांगितलं, तर बोलते हो मला राकेशने सांगितलं आहे की सर मी प्रभूला धन्यवाद देते. बघा आपण मुलांना फक्त पप्पाने जसं सांगितलं की मुलांसाठी लढणं हेच महत्त्वाचे आणि आपल्या मंडळांच्या प्रार्थना. विशेष करून तर मी आभार मानते आणि कोटी धन्यवाद देते की विनायक भाऊनी जसं गेल्या टायमाला घरोघरी प्रार्थना घेतलेली आणि त्या फॅमिलीवरून प्रार्थना केलेली, खरोखर ही प्रार्थना आशीर्वादित आणि आशीर्वादित आहे. कारण जेव्हा फॅमिलीला एकत्र घेऊन प्रार्थना करतो, कारण पहिल्या तर लोक थोडेसे असे होते, मला खूप भीती वाटायची त्यांची, आणि जेव्हा भीती आली मी बोलले आमच्या हातात काही नाही, कारण आपण शिकवलं असं तिला कसं राहायचं कसं नाही. आता प्रेम संबंध आहे म्हणजे प्रेम करतात ते कुठे फिरणं वगैरे, आणि मला तुला त्याला पप्पांकडे जायला लागेल आणि पप्पांना भेटायला लागेल आणि पप्पा काय सांगतील त्याच्यावरती आमचं अवलंबून आहे. आणि आम्ही मंडळीला घडून येत होतो, कारण मी खरंच सांगते माझ्या कुटुंबातून माझ्या सासरवाडीमधून कुठलंच आम्हाला हे नाही, जे माझं आहे ते हे आहे, हेच माझ्यासाठी आहे. म्हणून मी तिला सांगितलं की पहिलं तू पप्पांकडे जायचं होतं, ती थोडी घाबरलेली मी कशी जाणार वगैरे असं असं असं. तर बरोबर ज्या दिवशी ती आली आणि त्याची मम्मीने तिला मिठी मारली आणि पप्पाने मिठी मारली ना, ती बोलते आई ते वेगळं आहे सांगते काय तरी. तर मी प्रभूला धन्यवाद देते की एवढ्या समाजामध्ये, आणि विशेष करून तर मी तिला सांगितलेलं की तुझ्या नातेवाईकांचं काय हे ते सांग, कारण मला वादावाद नाही पाहिजे, जे काय आहे ते प्रेमाने व्हावं आपलं सगळं प्रभूमध्ये व्हावं. आणि खरोखर तिथे सगळ्या नातेवाईकांना तिने विचारलं आहे, बाकीच्या सगळं त्याला लहानपणापासूनच सगळ्यांना माहिती, कारण तिचा जो भाव आहे आणि राकेश हा पहिलीपासून असताना ते मित्र आहे, म्हणून त्याने त्याचा स्वभाव माहीत होता. आणि मी प्रभूला खरोखर धन्यवाद देते की तिला पण एकच तत्व सांगितलं, अरे तू देवाला धरू द्या, आमच्या मरणाच्या नंतर त्या घरामध्ये सगळा सर्व काळ ते देवाचं नाव तुम्ही गुंजलं जावं, पिढ्या पिढ्याने तसंच राहू दे, कारण आमचं काय आहे शेवटी मरण आहे. आणि एक तुला एकच सांगितलं, पिढ्या पिढ्या तू देवाचं नाव गाजवत जायचं. आणि खरोखर उत्तम माहिती प्रेम करते, आणि मी पण तुला कधी सून, आम्ही कधी तुला सून समजणार नाही, तू पण आम्हाला आई वडिलांसाठी समज, आम्ही तुला मुलीचा मला मुली नाही. आणि मला मुलीची खूप आवड आहे खरोखर. आमेन, तालियां बजाएं. मैं चाहूँगा कि हर एक घर में ऐसा आनंद हो, हर एक घर में प्रभु की शांति और कृपा आए. आखिर एक बात कहूँगा और मैं समाप्त करता हूँ. आधा घंटा मैंने ज़्यादा लिया है आज, हालेलुया, क्योंकि विषय ऐसा था अधूरा भी छोड़ना ठीक नहीं था. एक इंग्लिश में एक कहावत है, वेल्थ लॉस नथिंग लॉस, वेल्थ लॉस नथिंग लॉस, संपत्ति गई कुछ नहीं गया, कुछ नहीं बिगड़ता. हेल्थ लॉस समथिंग लॉस, प्रकृति गई थोड़ा कुछ गया, लेकिन कैरेक्टर लॉस एवरीथिंग लॉस. तो प्रोटेक्ट योर कैरेक्टर, दिस इज वेरी इंपॉर्टेंट. सबसे ज़्यादा तो अपने आत्मा की यानी कैरेक्टर की रक्षा करना. बस बच्चों बच्चियों इतनी प्रार्थना है कि इस घर में, इस कलसिया में तुम्हारा जन्म हुआ है, खिलवाड़ मत करना. ये प्रभु का मंदिर है, बर्बाद हो जाओगे. तो अपने कैरेक्टर को बहुत संभालो, क्योंकि ये मोबाइल तुम्हारा कैरेक्टर बर्बाद करने पर तुला हुआ है. हमें निश्चय करेंगे आज की प्रभू या मोबाईलमधून येणारी घाण आम्ही आमच्या हृदयात येऊ देणार नाही. सांगाल प्रभूला, तुमचं बरं,
सांगा नका सांगू, तुमचं भलं, नरक तुमचा आहे, स्वर्गही तुमचा आहे, काय घ्यायचं ते घ्या. सांगाल प्रभूला, प्रभू आज मी आत्म्यानं आणि खरेपणानं तुला वचन देतो, त्या मोबाईलच्या घाणीपासून मी दूर राहील आणि तुझं मंदिर, माझं हृदय मी विटाळू देणार नाही. सांगा, मी सांगतो ते नुसतं एक ऐकू नका, ऐकणारे नाही रे, बोला, प्रभूला वचन द्या मनापासून, अश्रूनं वचन द्या आज परत एकदा की मला पुन्हा असं बोलण्याची पाळी कधीच येऊ नये, पुन्हा मला हे बोलण्याची आणि तुम्हाला सांगण्याची पाळी कधीही येऊ नये.